सूत्र 115. अकिंचन स्वास्थ्य कौपिनत्वेपि दुर्लभम त्यागादाने विहायास्मादहमासे यथा सुखम. काहीही अस्तित्वात नाही असा दृढभाव निर्माण झाल्यामुळे चित्ताची निर्माण होणारी स्थिरता भगवी वस्त्र धारण करणाऱ्या संन्याशाला सुद्धा दुर्लभ आहे. म्हणूनच त्याग आणि ग्रहण या दोहोंना सोडून मी सुखपूर्वक स्थिर आहे. नाथ सांगतात, इंद्रियजन्य वासना त्यांच्या पूर्ती अथवा त्यागासाठी सुद्धा बुद्धी आणि शरीराचा वापर, अहंकार सुखावला जाणं अथवा दुखावला जाणं, विविध विकार आणि विचार उत्पन्न होणं ह्यामुळे चित्ताची स्थिरता ढासळते, किंबहुना ते सतत दोलायमान राहतं. कारण ह्या सर्व गोष्टीत माणसाचं शरीर आणि चित्त दोन्ही एकत्रितपणे गुंतलेले असतात. अशा अवस्थेत माणूस ज्ञानाअभावी स्वतःला केवळ शरीररूप मानत असतो. त्याला आपल्या आत्मस्वरूपाचं भान आणि ज्ञान नसतं. मात्र जनक राजासारख्या माणसाला सर्वज्ञ श्री अष्टवक्र मुनींसारख्या महागुरूंच्या उपदेशानं हे भान आणि ज्ञान प्राप्त होतं. त्याला स्वतःच्या केवल आत्मरूपाची ओळख होते. हे आत्मरूप केवल, शुद्ध आणि साक्षी आहे. विचार, विकार, अहंकार, वासना, चांगलं वाईट, हवं नको, स्वीकार नकार अशा कोणत्याही गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होत नाही. ते नित्य, शुद्ध आणि स्थिर असतं. आत्मा केवळ असतो, तो करताही नाही आणि भोगता तर नाहीच. हे ज्ञान झालेल्या जनकराजासारख्या माणसाचं चित्त सहज शांत झालेलं असतं. त्यात कोणतेही तरंग उमटतच नाहीत. ही सहज अवस्था महत्वाची. भगवी वस्त्र धारण करून ऐहिक जबाबदाऱ्यांकडे पाठ फिरवून शांतीच्या शोधात रानोमाळ भटकत आणि भरकटत राहणाऱ्या पोशाखी संन्याशाला शांतीचा शोध कसा लागणार? कारण ती बाहेर शोध घेण्याची वस्तू नाही, ती तर अंतरीची वृत्ती आहे. तिचं भान येण्यासाठी बाह्य पोशाखाची गरज नाही. त्यासाठी हवं आत्मभान, साक्षीभाव. हा सहज भाव झाला की जी शांतीची अनुभूती येते ती भगवी वस्त्र धारण करणाऱ्या संन्याशाला सुद्धा दुर्लभ असते. ही परमशांती आत्मज्ञानी माणसाचं लक्षण आहे. तीच त्याची ओळख आहे. त्याग आणि ग्रहण ह्या आणि ह्यामुळे निर्माण होणाऱ्या द्वंद्वाचंच विगलन झाल्यानं आत्मज्ञानी परम आनंदी आणि शांतचित्त स्थिर असतो. जनक राजा आपल्या ह्याच परमस्थितीचं वर्णन करत आहे.